जर तुमची बाल्कनी नॉर्थ फेसिंग असेल किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट येत असेल, अशा वेळेस आपल्याला बाल्कनीमध्ये झाडं लावण्याची फार इच्छा असते, परंतु नेमकी कोणती झाडे अशा ठिकाणी सुटेबल आहेत हे आपल्याला माहीत नसतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इझी टू ग्रो, इझी टू मेंटेन आणि त्यासोबतच कटिंग पासून ग्रो होणाऱ्या झाडांबद्दल सांगणार आहे। स्पेशली फुलं झाडांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा आपल्या बाल्कनीमध्ये कमी ऊन येतं अशा वेळेस फुलं झाडं लावण्याची इच्छा फार असते, परंतु नेमकी कोणती झाडं लावावी हे आपल्याला कळत नाही, ते तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी बोनस टिप देणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सर्वात आधी आपण समजून घेऊया ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट म्हणजे काय। जर तुमची बाल्कनी नॉर्थ फेसिंग असेल तर अशा बाल्कनीमध्ये वर्षभर कधीही थेट ऊन लागत नाही, किंवा तुमची बाल्कनी काही कारणास्तव कव्हर केलेली असणार, किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये वर्षभर ऊन येत नाही, परंतु दिवसभराचा लख्ख प्रकाश, लख्ख उजेड त्या बाल्कनीमध्ये असेल तर तुम्ही आरामात त्या ठिकाणी काही झाडं उगवू शकता। नंबर 1, मनी प्लांट। मनी प्लांटला तुम्ही मातीमध्ये उगवू शकता किंवा मग पाण्यामध्ये सुद्धा उगवू शकता। मनी प्लांट तुम्ही कुंडीमध्ये उगवू शकता किंवा मग तुम्ही त्याला हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा उगवू शकता। आरामात कोणत्याही कंडिशनमध्ये मनी प्लांट आपण, इवन तुम्ही जर नवशिक्य असाल, गार्डनिंगमध्ये बिगिनर्स असाल तरी सुद्धा मनी प्लांट पासून सुरुवात करायला पाहिजे। मनी प्लांट ही सहजच आपल्याला कोणाकडेही, शेजारी पाजाऱ्यांकडे सुद्धा आरामात मिळते। अगदी 2-4 तुम्ही कटिंग सांगल्या त्यापासून तुम्ही भरपूर कुंड्या तयार करू शकता। हळूहळू ही मनी प्लांट वाढत जातं आणि यासोबतच तुमच्या गार्डनमध्ये मनी प्लांटचं कलेक्शन वाढत जाणार। मनी प्लांटमध्ये बऱ्याचशा व्हेरायटीज येतात, या सगळ्या व्हेरायटीज तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ऍड करू शकता। मी तर म्हणेल नर्सरीमधून विकत आणण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेटिव्सकडे मनी प्लांट जर तुम्हाला मिळत असेल तर तिथून तुम्ही कटिंग्स घेऊन या आणि तुमच्या घरी सुंदर मनी प्लांटचं कलेक्शन तुम्ही तयार करू शकता। आजकाल मनी प्लांट पासून मनी प्लांट कर्टन सुद्धा तयार करतात, ते अतिशय सुंदर दिसतात। हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा मनी प्लांट फार सुंदर दिसतात। तुम्हाला जर हँगिंग बास्केटमध्ये मनी प्लांट नसतील लावायच्या, साध्या कुंडीमध्ये लावायचं असेल तर मॉस स्टिकचा आधार देऊन सुद्धा तुम्ही मनी प्लांट लावू शकता। या वेलीबद्दलचा सविस्तर व्हिडिओ इवन 2 पार्टमध्ये मी डिवाइड करून आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। नंबर 2, स्पायडर प्लांट। हे अतिशय सुंदर नाजूक असं स्पायडर प्लांट आहे, जे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावायलाच पाहिजे। एक तर तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या हँगिंग बास्केटमध्ये लावू शकता। एकापासून अनेक कुंड्या आपण तयार करू शकतो आणि तुमच्या गार्डनला तुम्ही ट्रॉपिकल असा सुंदर लुक देऊ शकता। नंबर 3, स्नेक प्लांट। जर तुम्हाला आतापर्यंत गार्डनिंगचा शून्य अनुभव असेल किंवा मग तुम्ही सारखे ट्रॅव्हलिंगमध्ये बिझी असणार, तुम्हाला झाडांना पाणी द्यायला वेळ मिळत नसेल किंवा तुम्हाला झाडांना पाणी देण्यासाठी कंटाळा येत असेल, तरी तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये स्नेक प्लांट लावायला पाहिजे। स्नेक प्लांटला जास्त पाण्याची अजिबात गरज पडत नाही। अगदी महिनाभर जरी आपण त्याला पाणी नाही टाकलं तरी सुद्धा ते आपल्या गार्डनमध्ये चांगलं बहरतं। स्नेक प्लांटमध्ये पण व्हेरायटीज येतात, उंच वाढणारी स्नेक प्लांट असतं किंवा डॉर्फ व्हेरायटीचं स्नेक प्लांट येतं। सगळ्या पद्धतीचे स्नेक प्लांट तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये आरामात लावू शकता। नंबर 4, झिझी प्लांट। जर तुम्हाला तुमच्या गार्डन मध्ये चमक ऍड करायची असेल, शाईन पाहिजे असेल आणि त्यासोबतच लक्झुरियस लुक पाहिजे असेल तर तुम्ही झिझी प्लांट नक्की लावायला पाहिजे। झिझी प्लांट मध्ये सुद्धा हिरव्या रंगाचे आणि काळ्या रंगाचं सुद्धा झिझी प्लांट येतं। तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये अगदी जिथे कमी सूर्यप्रकाश येतो, कमी उजेड येतो, अशा ठिकाणी सुद्धा झिझी प्लांटला लावलं तरी सुद्धा ते सुंदरपणे बहरतं। नंबर 5, डमकेन। हे फार चिवट झाड आहे। डमकेनचा तुम्ही इतकुसा जरी खोडाचा भाग कोणाकडून आणला, त्या इतक्या खोडाच्या भागापासून सुद्धा बरेचशी आपण झाडं रोपं तयार करू शकतो। नंबर 6, ॲग्लोनिमा। ॲग्लोनिमा सुद्धा आपल्या ब्राईट इनडायरेक्ट सनलाईटच्या बाल्कनीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने बहरतो, खूप आनंदी राहतो। काही ॲग्लोनिमाच्या अशा व्हेरायटीज आहेत ज्याला कलर असतो आणि काही ॲग्लोनिमाच्या अशा व्हेरायटीज आहेत ज्याला फक्त हिरव्या रंगाची वेगवेगळ्या डिझाईनची पानं येणारे सुद्धा ॲग्लोनिमा येत असतात। तर ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट जी बाल्कनी आहे अशा जागेवर फक्त आणि फक्त हिरव्या रंगाचे जे ॲग्लोनिमा येतात तोच ॲग्लोनिमा आपण ऍड करायला पाहिजे। जसं रेड लिपस्टिक सारखी जर आपण व्हेरायटी आपल्या बाल्कनीमध्ये ठेवली तर त्यांना व्यवस्थित रंग येत नाही, काही दिवसानंतर ते झाड मरू शकतं। म्हणून
म्हणून फक्त आणि फक्त हिरव्या रंगाची पानं असलेलेच ॲग्लोनिमा आपण ॲड करू शकतो. यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटीज येतात. काही व्हेरायटीज तर ॲग्लोनिमाच्या अशा आहेत की ते आर्टिफिशियल झाड आहे की ओरिजिनल झाड आहे हे आपण ओळखू शकत नाही. इतकं कन्फ्युजन आपल्याला ते तयार करतं. आणि तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये उंची झाडं ॲड करायची असेल तर ॲग्लोनिमा बेस्ट आहे. नंबर 7, फिलोडेंड्रॉन. फिलोडेंड्रॉन मध्ये सुद्धा बऱ्याचशा व्हेरायटीज येतात. तुम्ही त्यांना छोट्या कुंडीमध्ये लावू शकता किंवा मग तुम्ही त्यांना हँगिंग बास्केटमध्येच लावू शकता. फिलोडेंड्रॉन मध्ये सुद्धा बऱ्याचशा व्हेरायटीज येतात. इथे मी सांगितलेले जितकेही झाडं आहेत हे अगदी इझी टू ग्रो आहे, इझी टू मेंटेन आहे. अगदी तुम्ही फक्त रोपं आणून सुद्धा तुमच्या गार्डनमध्ये लावली तरी अनेक कुंड्या तयार करू शकता. नर्सरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे कोणतेही झाडं दिसत असतील ज्या झाडांना फुलं येत नाही, फक्त त्यांच्या पानांची शोभा असणारी जी झाडं आहे ती सगळी झाडं आरामात तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ॲड करू शकता. नंबर 8, फर्न. फर्न ही अशी व्हेरायटी आहे की याला तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये लावू शकता किंवा कुंड्यांमध्ये लावू शकता. तुम्ही जर स्पेशली दमट हवामानामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये अतिशय कमी जरी प्रकाश येत असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये फर्न ॲड करायला पाहिजे. हँगिंग बास्केटमध्ये फर्न या झाडाचा फॉल अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे तुमच्या गार्डनला वेगळा लुक तयार होतो आणि त्यासोबतच अतिशय लो मेंटेनन्स हे झाड आहे. गार्डनमध्ये तुमच्याकडे फर्न हे असायलाच पाहिजे. नंबर 2, फुलं झाडं. प्रत्येक गार्डनरला आपल्या गार्डनमध्ये फुलं झाडं ही ॲड करायचीच असतात, परंतु अशा बाल्कनीसाठी नेमकी कोणती झाडं ॲड करावी हे माहीत राहत नाही. म्हणूनच नंबर 1, पीस लिली. पीस लिली हे असं झाड आहे की लख्ख प्रकाशामध्ये सुद्धा ती आपल्याला फुलं देत असतं. तुमच्या बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी जास्त वेळाचं जास्त लख्ख उजेड असलेला एखादा कोपरा किंवा भाग असेल त्या ठिकाणी पीस लिलीला ठेवा. वारंवार खत घालण्याची गरज पडत नाही. फक्त तुमच्या बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी लख्ख उजेड येतो या ठिकाणी त्याला ठेवा. तुमचं काम झालेलं आहे. कमी मेंटेनन्स घेऊन सुद्धा भरपूर फुलं आरामात मिळतील. पीस लिलीची डिमांड इतकी जास्त आजकाल वाढलेली आहे की त्यामुळे नर्सरीमध्ये हे रोप थोडंसं महाग मिळतं. तुम्हाला जर खरोखर तुमच्या गार्डनमध्ये फुलं झाडं ॲड करायची असतील तर पीस लिली आणा. पण माझ्या मते तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांकडून, शेजारी पाजाऱ्यांकडून आरामात तुम्हाला पीस लिली मिळून जाणार. ते तुम्ही एकदा तुमच्या गार्डनमध्ये रोप आणलं की वर्षानुवर्ष ते आपल्या गार्डनमध्ये आनंदी राहतं आणि त्यापासून अनेक कुंड्या तुम्ही तयार करू शकता. नंबर 2, अँथुरियम. अँथुरियम झाडाला इतकी चमक असते की ते आर्टिफिशियल आहे की ते ओरिजिनल आहे हे आपण अजिबात ओळखू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये रंग ॲड करायचे असतील तर अँथुरियम हे नक्कीच लावायला पाहिजे. नंबर 3, बिगोनिया. बिगोनिया हे असं झाड आहे याला हिवाळ्यामध्येच फुलं येतात. जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे वर्षभर थंड वातावरण राहतं तर कदाचित तुमच्या बाल्कनीमध्ये वर्षभर तुम्हाला बिगोनियाची फुलं मिळतील. तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे उन्हाळा फार कठीण जातो तर अशा वेळेस तुमच्याकडे फक्त हिवाळ्यामध्ये फुलं येतील, परंतु फुलं मात्र नक्की येतील. तर तुमच्या गार्डनमध्ये सुद्धा बिगोनियाला ॲड नक्की करा. बिगोनिया हे तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता किंवा मग तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा लावू शकता. अतिशय सुंदर हे दिसतात. नंबर 4, गंधराज. बऱ्याच गार्डनर्सला आपल्या गार्डनमध्ये फ्रॅग्रन्स असलेली, सुंदर सुगंध असलेली फुलं असावी असं वाटत असतं. तर तुमच्यासाठी गंधराज हे अतिशय सुंदर झाड आहे. नर्सरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गंधराज झाड रोप आरामात मिळून जाणार. तुमच्याकडे तुमच्या बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी लख्ख प्रकाश येत असेल अशा ठिकाणी तुम्ही गंधराजला लावा. त्याची छान काळजी घ्या आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या गार्डनमध्ये फुलांचा सुगंध अनुभवता येईल. नंबर 3, बल्ब्स. ब्राईट इनडायरेक्ट बाल्कनीसाठी रेन लिली हे अतिशय सुंदर आणि अतिशय लो मेंटेनन्स असं झाड आहे. रेन लिलीची बल्ब्स लावण्यासाठी रेक्टँग्युलर कुंडीचा वापर केला तर त्यामध्ये रेन लिली खूप छान पद्धतीने वाढते. तुमच्या गार्डनमध्ये ज्या ठिकाणी डायरेक्ट पावसाचं पाणी पडतं अशा ठिकाणी रेन लिलीला ठेवा. तुम्हाला वारंवार खत टाकण्याची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा रेन लिलीला भरपूर फुलं येतात. रेन लिलीमध्ये व्हाईट, येलो, पिंक असे सुंदर सुंदर कलर्स येतात. अगदी 1 ते 2 कंद जरी तुम्ही विकत आणले किंवा ओळखीतल्या लोकांकडून तुम्ही जर घेऊन आलात तर 1-2 कंदांपासून आपण बऱ्याचशा कुंड्या तयार करू शकतो. रेन लिलीला पावसाळ्यामध्ये फुलं येतात, इतर वेळेस फुलं येत नाही. तरी सुद्धा इतर वेळेस तुमच्या गार्डनमध्ये ग्रीनरी मात्र नक्की ॲड करणार. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे. जर तुम्हाला तुमच्या बाल्कनीला ट्रॉपिकल लुक द्यायचा असेल किंवा मग तुमच्या बाल्कनीला पूर्ण हिरवीगार अशी तुम्हाला सजवायची असेल तर ही बोनस टिप तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.
जर तुमची बाल्कनी आकाराने लहान असेल किंवा तुमची जी कोणती बाल्कनी असेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये 3 स्टेप्स असलेले स्टँड बनवून घ्या. मी तर म्हणेल वेल्डिंगच्या दुकानातून लोखंडी स्टँड हे बनवून घ्या. त्या लोखंडी स्टँडवर तुम्ही सर्वात पहिल्या पायरीवर उंच झाडं ठेवू शकता. डमकेन झाला, स्नेक प्लांट झालं, झिझी प्लांट झाले, हे सगळे जी उंची झाडं आहेत ही उंची झाडं तुम्ही पहिल्या स्टेपवर ठेवू शकता. दुसऱ्या पायरीवर तुम्ही कमी उंचीची झाडं, सिंगोनियम झालं, ॲलोवेरा झालं, सारखी झाडं तुम्ही सेकंड पायरीवर तुम्ही ऍड करू शकता. आणि सर्वात खालच्या पायरीवर तुम्ही जी आकाराने लहान आहे, जसं स्नेक प्लांटची डॉर्फ व्हेरायटी येते, ती तुम्ही तिसऱ्या शेवटच्या पायरीवर ऍड करू शकता. असे स्टेपवर ठेवलेल्या झाडांनुसार कमी जागेमध्ये आपण भरपूर कुंड्या लावू शकतो आणि त्यासोबतच तुमच्या गार्डनमध्ये इतकी ग्रीनरी ऍड होणार आणि या सगळ्या झाडांमुळे तुमच्या गार्डनला ट्रॉपिकल लुक यायला नक्की मदत होणार. तुमच्याकडे जर हँगिंगसाठी जागा असेल तर अशा वेळेस तुम्ही हँगिंगमधून मनी प्लांट कर्टन्स तयार करू शकता किंवा मग तुम्ही त्यामध्ये सिंगोनियम किंवा मग स्पायडर प्लांट सारखे अतिशय सुंदर आणि नाजूक दिसणारे झाडं लावा आणि त्या हँगिंग पॉट्स जवळ तुम्ही सुंदर अशी एखादी गोल्डन कलरची सिरीज ऍड करू शकता. रात्रीच्या वेळेस, दिवसा तर तुम्हाला ग्रीनरी मिळणारच आहे, परंतु त्या लाइटिंग सिरीजमुळे सुद्धा संध्याकाळचा लुक सुद्धा अप्रतिम दिसतो. तुम्ही जर अजूनही तुमच्या गार्डनला व्यवस्थितपणे सजवलं नसेल तर मी सांगितलेल्या टिपनुसार सजवून बघा आणि तुमच्या गार्डनिंगचा जो काही नवीन लुक तयार होणार तो तुम्ही अनुभवू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आज आपण जितकेही प्लांट्स बघितले त्या प्लांट्सपैकी कोणत्याही प्लांट्स बद्दल तुम्हाला जर काही सविस्तर माहिती पाहिजे असेल, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याला किती इंच पॉटमध्ये लावावं, हे सगळं जर तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. त्यावरचा सविस्तर व्हिडिओ मी नक्की बनवणार. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.